नागपुरात सकल मराठा समाज एकत्र आला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्याकरता मराठा समाजाला स्वतंत्र असं आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मराठा समाजाकडून हे सगळं त्यांच्या स्वागतासाठी हे सगळेजण एकत्र जमल्या, त्यांचं जल्लोषात असं स्वागत करण्यात येत आहे। मराठा समाजाचे प्रतिनिधी सुद्धा सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी इथे आहेत। नरेंद्रजी, काय सांगाल, आज आपण स्वागत करण्याकरता उपमुख्यमंत्र्यांच्या इथे पोहोचलेले आहे, काय भावना आपल्या? सकल मराठा समाजाला महाराष्ट्र राज्य सरकारने जे 10% आरक्षण दिलं, या आरक्षणाबद्दल सकल मराठा समाज पूर्णपणे समाधानी आहे। कारण ज्यांच्या टीसीवर मराठा म्हणून नोंद आहे अशा लोकांना, अशा आमच्या समाज बांधवांना, युवकांना, विद्यार्थ्यांना या 10% आरक्षणाचा पूर्ण लाभ होईल। आणि या आरक्षण जे दिलेलं आहे, या आरक्षणामध्ये गुण दोष त्रुट्या दूर करून राज्य सरकारने हे आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे आरक्षण टिकेल असा आम्हाला विश्वास आहे। आपण नागपुरात इकडे जल्लोषात स्वागत करता, पण तिकडे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यांचं आंदोलन अजूनही सातत्याने सुरू आहे। सरकार विरोधात त्यांनी अजूनही शेड्यूल अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ज्या मराठा समाजाच्या नोंदी मराठा समाज म्हणून फक्त मराठा म्हणून आहेत, त्यांना या 10% आरक्षणाचा लाभ होईल। परंतु त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या आंदोलनाने ज्या 60,62,00,000 नोंदी सापडलेल्या, ओबीसी सापडलेल्या, कुणबी समाजात सापडलेल्या आहेत, त्यांनाही ओबीसीमध्ये आरक्षण त्यांनी मिळावं हा त्यांचा प्रयत्न आहे। आणि त्यांच्या प्रयत्नाने सर्व समाजाला, मराठा समाजाला लाभ होईल, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पण यश येवो अशी आमची प्रार्थना आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही बोलणं झालं होतं, हे सगळं मिळाल्यानंतर आपलं काही चर्चा झाली होती नागपुरातली? नाही, आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस नागपुरात येत आहे, त्याच्यामुळे आमचं काही बोलणं झालेलं नाही आहे। पण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी आणि हे आरक्षण पूर्णपणे टिकावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावा म्हणून आम्ही त्यांना विनंती आणि धन्यवाद म्हणण्यासाठी आलो आलो। आपण बघू शकतो नागपुरातील हा सकल मराठा समाज आहे, सगळेजण एकत्र आलेले आहे आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्याकरता, त्यांचं जल्लोषात स्वागत करण्याकरता हे सगळे एकत्र आलेले, जे त्यांनी वचन दिलेलं होतं सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत ते पूर्ण करताय आणि कोर्टात सुद्धा ते टिकावं याकरता त्यांच्याकडे विनंती करण्याकरता हे सगळे एकत्र आलेले आहे आणि इथे जल्लोषात असं उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत सुद्धा करण्यात येणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।